नमस्कार. मालिकेचा महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की कोर्टाने आता निकाल दिलेला आहे, स्टे ऑर्डर काढलेली आहे. म्हणजे जवळजवळ बाजी अरुंधतीने मारलेली आहे आणि कोर्टाची स्टे ऑर्डर निघालेली आहे. त्यामुळं संजनाची मात्र वाट लागलेली आहे. संजनाला जाम टेन्शन आलेलं आहे. तिला आता कळत नाही आहे की करायचं काय. ह्या बिल्डरने आपल्याला असला वकील कसला दिला आहे. त्याने तर सांगितलं होतं हा वकील खूप चांगला आहे, म्हणून त्याने आपल्याला हा वकील दिलेला होता आणि या वकिलाचा काहीच उपयोग होत नाही हा विचार संजना करत आहे. इकडे अरुंधती, यश, आप्पा बाहेर आलेले असतात. आप्पा म्हणतात सध्या स्टे ऑर्डर तर निघालेली आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की चालेल, एक तर गोष्ट झाली आहे ना आपल्या मनासारखी, म्हणजे आपल्याला वेळ तरी मिळेल ना हे सगळं करायला. कारण जर कोर्टाने दुसरा काही निर्णय दिला असता तर आपल्यासाठी खूप अवघड झालं असतं. आता आपल्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेनुसारच आपण ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या मॅनेज करूया, असं अरुंधती बोलत असते. तेवढ्यात ॲडव्होकेट धुरी तिथे येतात आणि धुरी म्हणतात की कसं आहे, आपल्याला पुढे आणखी चांगली तयारी करावी लागणार आहे. आरोप प्रत्यारोप बऱ्याच गोष्टी कोर्टामध्ये घडणार आहेत आणि काहीही झालं तरी आपल्याला माघार घ्यायची नाही. आणि त्यांचे जे वकील आहेत ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, केस जिंकण्यासाठी काहीही करू शकतात, हे सगळं बोललंच जात असतं. तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणते की आम्ही माघार नाही घेणार, आम्हाला सांगा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आम्ही करायला तयार आहोत. त्यानंतर ॲडव्होकेटांचं एकच म्हणणं असतं की आपण अजून केस जिंकलेली नाही, म्हणजे एवढा आनंदोत्सव साजरा करायची गरज नाही, फक्त साधी कोर्टाने स्टे ऑर्डर दिलेली आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पा त्याचबरोबर बाकीचे घरातले सर्वजण आता इथे अरुंधती, यश सर्वजण पाहत आहेत. काही झालं तरी आपण कोर्टाच्या बाहेर आहोत आणि त्याचबरोबर आप्पांना खूप वाईट वाटत आहे की त्यांना कधीच असं वाटलं नव्हतं की आपण कोर्टात आलं पाहिजे, कोर्टात हे सगळं आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे. तेव्हा अरुंधतीही वकिलांना इकडे सांगते की तुम्ही काळजी करू नका, त्याचबरोबर तुम्हाला व्यवस्थित कोर्टामध्ये तुमच्या बाजू मांडाव्या लागणार आहे, तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होणार आहेत, या गोष्टीही तिथे आता अरुंधतीला सांगितलेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती इकडं बोलत असते आणि यशही म्हणत असतो की हो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही तेवढा वेळ द्यायला तयार आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट धुरी तिथून निघून जातात. आता आप्पा, अरुंधती आणि यश तेही निघत असतात आणि तेवढ्याच वेळात तिथे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना मात्र भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते की काय ह्या देशमाने वकिलाचं चाललं आहे, त्याने काहीच ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे, तो एकदम शांतच होता, नक्की काय बोलायचं आहे काय, कळते का अनिरुद्ध तुला, आपल्याला हा वकील त्या बिल्डरने दिलेला आहे, जर त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नसेल तर काय करायचं अनिरुद्ध, हा प्रश्न संजना इकडे अनिरुद्धला विचारत आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं जरा शांत हो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ असतो, थांब जरा, होईल सगळं व्यवस्थित. पण संजना ऐकायलाच तयार नसते. तेवढ्यात ॲडव्होकेट देशमाने तिथे येतात आणि ॲडव्होकेट देशमाने म्हणतात हे बघा मॅडम, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, तुम्ही थांबा जरा, फक्त स्टे ऑर्डर आलेली आहे. संजना म्हणते की आम्हाला आमचं घर लवकरात लवकर हवं आहे आणि तुम्ही आम्हाला स्टे ऑर्डरचं काय सांगत आहात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुम्ही नीट केस लढत नाही. त्यावेळेस ॲडव्होकेट देशमाने म्हणतात की तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही दुसरा वकील बघा, माझ्याकडे भरपूर केसेस आहेत आणि मला असलं तुमच्या फालतू केसमध्ये वेळ घालवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की सॉरी, मी तिच्या वतीने सॉरी म्हणतो, तिचं काहीतरी चुकलेलं आहे, तिला वाटत होतं की आज निकाल लागेल. तेव्हा देशमाने म्हणतात की अहो या केसेसमध्ये एवढा लवकर निकाल लागत नसतो, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ लागत असतो आणि तेवढे पेशन्स तुम्ही ठेवा. जर तेवढे पेशन्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही दुसरा वकील बघू शकता, दुसऱ्या वकिलाकडे जा आणि तुम्हाला जे हवं आहे ते करा, हे ॲडव्होकेट देशमाने स्पष्टपणे बोलत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध देशमानेंना सांगतो की माफ करा, मी तिच्या वतीने माफी मागतो, अहो तिच्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत, मी तिला समजवतो. आणि अनिरुद्ध हा वकिलांची माफी मागतो. तेव्हा वकील म्हणतात की त्या ॲडव्होकेट धुरीचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगत आहे, पुढच्या वेळेस बघा कशी कोर्टात मजा येणार आहे, हे ॲडव्होकेट धुरी यांचं म्हणणं असतं. आणि इकडे संजनाला मात्र ही गोष्ट पटतच नसते की आज का निकाल लागला नाही. या एकाच मुद्द्यावरती संजना अडून असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी निकाल आजच लागायला हवा होता आणि तो का लागला नाही, या गोष्टीसाठी संजना हे सगळं करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की देशपांडेंनी आता इकडे अनिरुद्धला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी
लवकरात लवकर आपल्याला याचा निकाल लावायचा आहे. हे जरी मान्य असलं तरी काही गोष्टी असतात की कोर्ट त्या पडताळल्याशिवाय काहीही करत नाही आणि आज फक्त कोर्टाने स्टे ऑर्डर काढलेली आहे. दुसरी कोणतीही अशी गोष्ट घडलेली नाही की ज्याच्यामुळे आपण एवढं हायपर झालं पाहिजे, हे ते बोलत असतात. आणि इकडे अनिरुद्ध पण संजनाला समजवत असतो, तू थोडी शांत हो, एवढं हायपर व्हायची गरज नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, फक्त तुला थोडी शांतता बाळगावी लागेल. पण संजनाला मात्र तेच नको असतं. संजनाला वाटतच नाही आहे की आपण शांत राहिलं पाहिजे तरच आपल्या हातात गोष्टी येतील. तिचं मात्र एवढंच म्हणणं असतं की मला लवकरात लवकर माझं घर हवं आहे. याच एका मुद्द्यावरती संजना येऊन अडत असते. तिचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आपल्याला आपलं घर पाहिजे आणि त्यामध्ये तिचा खूप मोठा फायदा आहे. ही गोष्ट अजून तरी कोणालाच कळलेली नाही. इकडे अनिरुद्ध मात्र तिला म्हणत असतो की तू जरा शांत हो संजना, तुझ्या लक्षात येत नाही आहे तू किती हायपर होती असते आणि कारण नसताना तू इतकी हायपर होत आहेस, एवढं लक्षात ठेव. हे बोलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना म्हणत असते की अनिरुद्ध तू काय बोलतोयस हे. अनिरुद्ध म्हणतो की थांब जरा, कसं आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतात आणि बिल्डरने आपल्याला तो वकील दिलेला आहे ना, मग काहीतरी विचार करून दिलेला आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही आहे का. आणि तो संजनाला शांत करत असतो. संजनाची मात्र खूप चिडचिड होत असते. तिला ही गोष्ट पटतच नसते की आपण ही केस का जिंकू शकत नाही, आपल्याला स्टे ऑर्डर का मिळाली, हेच तिचे मुद्दे चालू असतात. आणि त्यानंतर आता अनिरुद्ध आणि संजना जायला निघतात. तर तेव्हा कोर्टातून खाली येतात. तिथेच अरुंधती त्याचबरोबर बाकीचे सर्वजण असतात. आता तिथे अरुंधतीला म्हणत असतो की तू माझ्या माणसांना माझ्यापासून तोडत आहे, आप्पांना तू माझ्या विरोधात भडकवत आहे, म्हणून तर आप्पा माझ्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि यश तर पहिल्यापासून तुझ्याच म्हणण्यात आहे, हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याच गोष्टींचा तू फायदा घेत असतेस असं तुला वाटत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एक दिवस तू एकटी पडशील आणि त्याचबरोबर ही सगळी जी माणसं आहेत ना ती माझ्याबरोबर असतील आणि तू एकटी पडलेली असतील. तेव्हा अरुंधती म्हणते की तुमचं काहीतरी चुकतंय, कारण एकटी मी पडणार नाही आहे, एकटं तुम्ही पडणार आहात, कारण तुम्हाला त्या गोष्टीची भीती वाटते. उद्या पश्चातापाची वेळ तुमच्यावर येणार आहे आणि मी एकटं पडायचा प्रश्नच येत नाही हो. मी माझी माणसं आहेत आणि ती मला कधी सोडून जाणार नाही आहेत हे मला माहिती आहे. पण पश्चातापाची वेळ तुमच्यावर आली आणि तुम्हाला एकटं पडावं लागलं तर तुम्ही काय करणार आहात त्याचा जरा विचार करा. अरुंधतीने कोर्टाच्या समोरच आता तिथे आणण्याची वाट लावलेली आहे आणि अरुंधतीला बोलायला आलेला असतो की तू एकटी पडणार आहे, तुला त्रास होणार आहे. पण अरुंधतीने त्याला दाखवून दिलेलं आहे की एकटं कोण पडणार आहे आणि त्रास कोणाला होणार आहे. एवढं स्पष्ट अरुंधतीने बोलत इकडे अनिरुद्धला दाखवून दिलेलं आहे, संजना अनिरुद्धला दाखवून दिलेलं आहे की तुमची काय लायकी आहे, तुम्ही काय करू शकता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध आता जायला निघतो आणि अरुंधतीने सांगितलेलंच अशा भाषेत असतं की काहीही झालं तरी आम्ही एकटे पडणार नाही आहेत, तर आमच्याबरोबर कोण असणार आहे, आमची सत्याची बाजू आहे आणि विजय हा सत्याचाच होतो. यशलाही राग आलेला असतो, यशलाही अनिरुद्धचं हे वागणं पटत नसतं, त्यालाही त्रास होत असतो. परंतु आप्पांसाठी त्याने हा निर्णय घेतलेला असतो. आप्पांसाठी त्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मला आप्पांसाठी लढायचं आहे, आप्पांना त्यांचं घर परत मिळवून द्यायचं आहे. हा सगळा विचार इकडे यशने केलेला असतो आणि संजना आणि अनिरुद्ध आता दोघेही तिथून जायला निघतात. त्यांना असं वाटत असतं की आपण अरुंधतीला प्रत्येक वेळेस त्रास द्यायचा आहे आणि तिच्या विरोधात कोर्टामध्ये आरोप प्रत्यारोप करायचे आहेत, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे आहेत. या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात, पण तसं काहीच घडत नसतं. या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो आणि इकडे आता अरुंधती त्यांना ऐकवते. आप्पा पण काही ऐकायला तयार नसतात. आप्पांनी ठरवलेलं असतं काही झालं तरी मी लढणार आहे, अनिरुद्धने मला फसवलेलं आहे. इकडे घरी आल्यानंतर कांचन घरी असते. आप्पांना ती म्हणत असते की झालं ना, आता संपली ना केस, आता परत जायची गरज नाही आहे ना. तेव्हा आप्पा आणि कांचनला इकडे अरुंधती यश सांगत असतात की आता फक्त कोर्टाची स्टे ऑर्डर निघालेली आहे, आणखी बरेच दिवस केस चालू शकते. कांचन म्हणते किती दिवस चालू शकते. आप्पा म्हणतात काय माहिती किती दिवस वर्ष लागू शकतात, काही सांगता येत नाही आहे. तेव्हा कांचन म्हणते काय चाललंय हे सगळं, झेपणार आहे का तुम्हाला हे सगळं. त्यावेळेस आप्पा म्हणतात की हे बघ आता कसं आहे, आपली बाजू सत्याची आहे आणि आपण लढायचं ठरवलेलं आहे ना, मग माघार घ्यायचीच नाही असं आप्पा म्हणतात. अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही दमले असाल, तुम्ही आराम करता का, असं म्हणत अरुंधती आप्पांना आराम करायला पाठवत असते आणि सांगते की तुम्ही जाऊन आराम करा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आणि अरुंधती कांचनशी बोलत असतात. कांचन म्हणत असते काय चाललंय हे यश, मला असं कळलंय की कोर्टामध्ये काय. तेव्हा इकडे अरुंधतीला म्हणलं जात असतं
अरुंधती म्हणत असते की कोर्टामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत. तेव्हा कांचन म्हणते, म्हणजे आता मला एक कळत नाही आहे, यश तू तुझ्या बापाच्या विरोधात बोलणार आहे? तेव्हा यश सांगत असतो की हो आजी, कारण मला ना ते आईशी किती वाईट वागलेले आहेत आत्तापर्यंत, संजना आणि त्यांनी किती त्रास दिलेले आईला, ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाला सांगाव्या लागणार आहेत. तेव्हा कांचन म्हणते की तुम्ही काय करताय, हे आपल्या घरातली भांडणं चव्हाट्यावर आणताय, आपल्याच घरातल्या गोष्टी तुम्ही बाहेर आणून हे सगळं करत आहात. तेव्हा अरुंधती म्हणते ते पण तेच करणार आहेत ना, ते कुठं वेगळं करणार आहेत. कारण यश सांगत असतो की काही झालं तरी ते चुकीचे आहेत, हे जोपर्यंत आपण कोर्टाच्या समोर आणत नाही तोपर्यंत त्यांनी आपणना फसवून सह्या घेतलेत ही गोष्ट कोर्टाला कळणार नाही, त्यामुळं मला हे सगळं करावंच लागणार आहे. तेव्हा कांचन म्हणत असते की मी त्यांना समजवायला गेले होते पण अनिरुद्ध पण ऐकत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की पण आई तुम्ही त्यांना समजवायला जायची काय गरज होती? तेव्हा कांचन म्हणते ते आले नव्हते का मला समजवायला, म्हणून मी गेली होती. आणि मला एक कळत नाही आहे, म्हणजे आता यश तू तुझ्या वडिलांच्या विरोधात बोलणार, म्हणजे अनिरुद्ध पण ह्यांच्या विरोधात बोलणार आहे कोर्टामध्ये, आणि मग याचा त्यांना किती त्रास होणार आहे याचा विचार केला आहे का तुम्ही? तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणते की आई तुम्हाला सहन होणार नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला आज कोर्टात घेऊन गेलो नव्हतो. परंतु कांचन म्हणत असते की यांना सहन होणार आहेत का गोष्टी? अरुंधती मला असं वाटतंय की हे सगळं आपण खूपच वाढवत आहोत, खूपच चव्हाट्यावर आणत आहोत. काही झालं तरी आपल्या घरातली भांडणं आपण स्वतः मिटवली पाहिजेत, आपण सगळ्यांनी एकत्र बसून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे, पण हे जरा अति होत आहे. तेव्हा अरुंधती म्हणते पण या सगळ्या गोष्टींना सुरुवात कोणी केली? या सगळ्या गोष्टींना सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टींना खतपाणी घातलेलं आहे, मग आपण का माघार घ्यायची आहे? कारण आप्पांचं घर आप्पांना मिळवून दिलंच पाहिजे असं मला वाटत आहे, हे अरुंधती कांचनला सांगत असते. परंतु कांचनला मात्र पटतच नसतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना आणि अनिरुद्ध घरी आलेले आहेत. संजना आणि अनिरुद्ध बोलत आहेत. मग आज असं का झालं हा प्रश्न अभि आणि ईशा विचारत आहे. तेव्हा संजना म्हणते की हो. अभि म्हणतो की बाबा मला काय वाटतं माहिती आहे का, ते वकील आपल्याला बिल्डरने दिले होते ना, तर आपण त्या बिल्डरशी बोललं पाहिजे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो, मी त्या बिल्डरला जाऊन भेटतो आणि बोलून घेतो, कारण त्याला सांगणार आहे की तुला जर लवकर हे घर ताब्यात घ्यायचं असेल, काम सुरू करायचं असेल, तर तुला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावावा लागेल. तेव्हा संजना म्हणते की हो बरोबर आहे, कारण हे जर अशा पद्धतीनं झालं तरच सगळं व्यवस्थित होऊ शकतं असं संजनाला वाटत असतं. आणि त्याचबरोबर ईशा आणि अभिला संजना सांगते की तुम्ही जे काय करत आहात ना, घराचं डेकोरेशन वगैरे, त्याची पॅम्पलेट बघून ठेवा, लवकरच आपण जिंकणार आहोत. तेवढ्यात तिथं अनघा येते आणि अनघा म्हणू लागते कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकणार आहात पण विजय सत्याचाच होतो. मला माहिती आहे की आप्पाच ही केस जिंकणार आहेत. आणि ईशा आणि अभि तुम्ही जे काय ते इंटेरियरचे पॅम्पलेट बघायला सुरुवात केली ना, ते काम तुमचं सुरू ठेवा. कसं आहे माहिती आहे का, उद्या तुम्हाला पैशांची गरज आहे, घर चालवण्यासाठी, स्वतःचा खर्च करण्यासाठी पैसे लागतात, आणि ते जे पैसे आहेत ते तुम्ही कुठून मिळवणार? काही झालं तरी तुम्हाला पैसे लागतील आणि मग तुम्ही छोटा मोठा इंटेरियरचा बिझनेस तरी सुरू करू शकाल ना, असं मला वाटत आहे. त्यामुळं ते पॅम्पलेट बघणं बंद नका करू, चालू राहू द्या. असं पण तुमच्याकडे कोणतंच काम नाही आहे आणि ते करणं तुम्हाला गरजेचंच आहे. संजना म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, काही झालं तरी आम्ही चुकीचे आहोत. तेव्हा संजनाला अनघा म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही खोटं वागत आहात, तुम्ही खोट्याच्या मार्गाने हे सगळं करत आहात, आणि काहीही झालं तरी विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो आणि विजय हा सत्याचा ठरलेला आहे. त्यामुळं तुम्ही हरणार आहात आणि सगळेजण याच घरात राहणार आहात. उद्या तुमची काय वाईट अवस्था होणार आहे याचा विचार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या थराला गेलेले आहात. आणि अनघा असं म्हणून तिथून निघून जाते. ईशा आणि अभिला पण कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होत आहे, हे सगळं कशामुळं घडतं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आणि यश दोघंही बाहेरून आलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा यश म्हणत असतो की आई ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना, आपण जसं ठरवलेलं आहे तसं होणार आहे ना सगळं, हे यश अरुंधतीला बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की आई अगं तुझा गाण्याचा क्लास बंदच झाला आहे ना गं, तो पुन्हा सुरू केला पाहिजे ना. तेव्हा अरुंधती म्हणते हो रे, या सगळ्या टेन्शनमध्ये ना माझ्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की समृद्धी समृद्धी समृद्धी. काही झालं तरी मला असं वाटत असतं की समृद्धी वाचवला पाहिजे, समृद्धी वाचवला पाहिजे, हे सगळं अरुंधती सांगत असते. तेव्हा यश म्हणत असतो की आई काळजी करू नको, सगळं काय ते व्यवस्थित होणार आहे, टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा अरुंधती म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, यश
आशुतोष होते तेव्हा खूप बरं वाटायचं रे. अशा वेळी ते सोबत असले तर खूपच असा धीर यायचा, लढायला ताकद यायची. पण आशुतोष नसले की मला ना सुचत नाही आहे रे काय, मला कळत नाही आहे की नक्की कसं करायचं आहे, कोणत्या गोष्टीवर कसा मार्ग काढूया, या कोणत्याच गोष्टी माझ्या लक्षात येत नाहीत रे, असं अरुंधती यशला सांगत असते. तेव्हा यश म्हणत असतो की हो मला पण माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, आपल्याबरोबर जोडीदार असणं गरजेचं आहे, पण आम्ही आहोत ना सगळे, मी तुला कधीच अंतर देणार नाही. तेव्हा अरुंधती म्हणत असते की मला कळत नाही आहे, आई आप्पा दोघंही एकमेकांच्या बरोबर असतात, तुम्ही सगळे आहात, पण मी एकटी पडले रे, मला ना भीती वाटते, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा यश म्हणत असतो की काळजी करू नकोस आई, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणत असते की मला आणखी कळत नाही आहे, अबी आणि ईशा असं दोघं कसं काय वागू शकतात रे, काही झालं तरी तुम्ही माझी तिन्ही मुलं तुम्ही माझीच आहात ना, मीच तुम्हाला वाढवलेलं आहे, आणि मग हे सगळं काय आहे हे त्यांच्या डोक्यात कसं येतं, त्यांच्या डोक्यात कोण भरवतं हे सगळं, त्यांना असं का वाटतं की आपण अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, हे सगळं अरुंधती यशला बोलत असते. तेव्हा यश म्हणतो की काळजी करू नका आई, मी त्यांना समजून घेईन, काही झालं तरी ते कसे आहेत ना हे मला चांगलंच माहिती आहे, मी त्यांच्या बाजूने ठामपणे उभा असेन, तू काळजी करू नकोस, असं यश म्हणत असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अरुंधतीने यशला सांगितलेलं आहे की आरोहीची काळजी घे, आत्ता ती प्रेग्नंट आहे, या दिवसांमध्ये एवढे सगळे क्लॅशेस आपल्या घरात सुरू आहेत आणि या सगळ्याचा आरोहीला खूप त्रास होत असणार आहे, त्यामुळं काहीही झालं तरी आरोहीला आता तू समजून घेतलं पाहिजे, असं सांगितलेलं असतं. तर अरुंधती निघालेली असते तेव्हा संजना तिथे येते आणि संजना म्हणत असते की काही झालं तरी तू ना हे सगळं का करते ते मला चांगलंच माहिती आहे, तू आप्पांना मुद्दामहून तुझ्या बाजूने खेचून घेतलेलं आहे, आप्पांना तुझ्या बाजूने करत आहे, त्याचं एकच कारण आहे ते म्हणजे तुला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की तू ही बाजी जिंकणार आहे, पण हे सगळं करून तुला अनिरुद्धला इम्प्रेस करायचं आहे आणि अनिरुद्धला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं आहे, म्हणून तू हे सगळं करत आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे अरुंधती थांबत नाही. अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू चुकत असशील पण तुला एक गोष्ट लक्षात येत नाही आहे की काही झालं तरी कसं आहे की मी हे आव्हान आता घेते, तुला देते, ते म्हणजे काही झालं तरी तू मला या केसपासून लांब ठेव. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून जर ही केस जिंकू शकत असाल तर ते कदापि शक्य नाही, तुम्हाला आता लांब ठेवून दाखव, मी तुला चॅलेंज देते, असं म्हणत अरुंधतीने आज संजनाला चॅलेंज दिले. खरं तर संजनाला भीती वाटत आहे की अनिरुद्ध हा तिला सोडून अरुंधतीकडे गेला तर काय करायचं, कारण तिच्या मुलांच्या बाबतीतही तो तेवढाच इमोशनल आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.